प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा महत्त्वाचा विषय म्हणजे मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात सन 2010-11 बांधकाम कामगारांना उन्नती करावी, सक्षम करावं, सर्व माध्यमातून त्यांना आधार द्यावा या उद्देशाने महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र कल्याणकारी मंडळाने अनेक योजना त्यांनी बनवलेल्या आहेत। यामध्ये योजना काय काय आहेत आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे यामध्ये योजना आहेत सुरक्षा पेटी वाटप करणे, मध्यान्ह भोजन, कन्या विवाह अनुदान, शैक्षणिक अनुदान, गृह बांधणी अनुदान, गृह वस्तू उपयोगी भांडी संच वाटप असे आणि इतर असे 28 योजना आहेत। त्यामध्ये शैक्षणिक आलं, घरच्या बांधकामाला अनुदान आलं, अशा अनेक 28 योजना आहेत। या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना सक्षम करण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे, या बांधकाम कामगारांना सक्षम करण्यासाठी केलेल्या योजनेमध्ये बांधकाम कामगार सक्षम किंवा आधार न देता राजकीय लोक, सत्ताधारी राजकीय या ठिकाणी सक्षम होत आहेत आणि आपल्या मनमानी कारभारानं मनाला येईल त्याला ठेकेदार नेमायचं, मनाला येईल त्याला अधिकार द्यायचं आणि त्या अधिकाराचा उपयोग करून सध्या जे भांड्याचे किट वाटप करतात त्या किट वाटपासून ते साहित्य वाटपापर्यंत प्रत्येकाला पैसे घेऊन 1000 ते 1500 रुपये घेऊन या ठिकाणी वाटप केलं जातं, दादागिरी केली जाते। आणि याबरोबर ज्या वेळेला टोकन म्हणजे आपल्याला प्रमाणपत्र म्हणजे सहाय्यक कामगार आहेत प्रमाणपत्र द्यावं, त्यावेळेला सुद्धा प्रत्येक प्रमाणपत्रामागे कार्यालय 500-500 रुपये कर्मचारी घेऊन सुद्धा देतात। अशा अनेक प्रश्न बातमीमध्ये यामध्ये सरळ दिसून येत आहे की महाराष्ट्रामध्ये सोलापूर एक जिल्हा असा आहे की 2 लाख कामगारांची नोंदणी झाली। बांधकाम कामगार 2 लाख आहेत का प्रश्न हे ऐकूनच आपल्याला हे दिसून येतं। ज्या वेळेला 5 वर्षापूर्वी वडर समाजाचे बांधकाम कामगार जास्त आहेत, त्या समाजाने आमच्या फक्त सोलापूरमध्ये 40,000 ते 30,000 बांधकाम कामगार आहेत। 2 लाख कामगार कुठून आले त्या चौकशी करण्याचा त्यांनी मागणी केली होती, ते काय झालं समजलं नाही। पण ज्या वेळेला भांडी वाटप सुरू झाली तेव्हापासून अत्यंत मोठ्या प्रमाणात मध्यान्ह भोजनाचा इतका चेष्टा झाला की मध्यान्ह भोजन घ्यायला कोण तयार नव्हते, रस्त्यावर गाड्या लावून फिरवले, संघटनेला डबे मध्ये दिले, अन्न ते जाऊन घेऊन आले, काही स्वयंघोष संघटना देखील या ठिकाणी सामील होऊन अन्नदान पूर्णपणे फ्लॉप झाला आणि त्यातून पैसे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला। आणि यातून मुख्य संघ धरला की आम्ही निर्धार केला की 30 तारखेला निवेदन दिलं हे टोकन पद्धत बंद करा, परंतु 1 तारखेपासून टोकन पद्धत चालूच आहे, चोरून शिबिरं चालू आहेत। मला लाज सांगायला खेद वाटतंय की या बाबतीमध्ये राजकीय पक्ष लोक भाजपा, शिंदे गट, शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी गट, कम्युनिस्ट पक्ष आपल्या आडम मास्तर मोठमोठे बोलतात, त्यांनी सुद्धा काल शिबिर भरून भांडी वाटप केलं। त्याला कोण अधिकार दिला? ज्या ठिकाणी भांडी वाटप काम करतात तिथं जाऊन शिबिर वाटप केलं पाहिजे। अशा प्रकारचे असताना त्यांनी मनमानीप्रमाणे भ्रष्टाचार, गोंधळ आणि महिलांना लुटालूट आणि सहाय्यक कामगार कार्यालयामध्ये दररोज रांग लागलेली असते, तोच रांग तिथं ढकलण्यासाठी मुळेगाव येथे भांडी वाटप करतो सूरज चव्हाण गोरामणीकर हा व्यक्ती महिलांच्या अंगावर आग ढकलून सुद्धा त्यांना भांडी देत नाही। अशा आमचे सगळं आम्ही स्वतः बघितले आहेत, पुरावे देखील आहेत। अशा प्रकारे चाललेल्या गोंधळाला आपण कुठं आळा घालावा, हा भ्रष्टाचार बाहेर काढावा यासाठी सोमवारी 7 तारखेला आम्ही आमच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर समोर बांधकाम कामगारासह अर्धनग्न आंदोलन करणार आहोत असा सुद्धा या ठिकाणी इशारा दिलेला आहे।